सांसों में छिपा है ये पुरखों की कृपा है ये दिखलाएगा रास्ता रिलैक्स मोठा दिवस आहे या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर स्फूर्ती तेज अति जास्त प्रमाणात प्रवाहित होत असतो. त्यामुळे 2 सूर्यनमस्कार करणार आहोत आपण. दोन्ही हातांची प्रणाम आसना, 2 मुद्रा जोडलेल्या हवेत, दोन्ही हातांचे कोपरे दोन्ही साईडला ताठ उभे राहायचे, दोन्ही पायांचे तळवे जोडले. पहिला मंत्र बोलणार आपण सर्वांनी जोडला बोलायचा आहे. ओम नित्याय नमः. दोन्ही हात वर घ्यायचे, कानाला टेकले. 1 2 डोकं टेकवा. 3 डावा पाय वर गुडघा मागे. 4 दोन्ही पाय पाठीमागे. 5 अष्टांगासना. 6 भुजंगासना. 7 पद्मासना. 8 अगेन उजवा पाय पुढे. 9 पुन्हा पद्मासना. डोकं गुडघ्यावर आणि लावा. दोन्ही हात वर घ्यायचे. आपल्या क्षमतेनुसार करायचे. मॅटच्या पुढे उभे राहा म्हणजे जास्त कम्फर्टेबली करता येईल तुम्हाला. ठीक आहे. दुसरा ओम रवे नमः. ओम रवे नमः. पुन्हा एकदा श्वास घेऊन दोन्ही हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके. या टाचावर उचलून आणि होल्ड करायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश आसन सोडा. दोन्ही हात सावकाशाने घ्या. टाचावर घ्या. पूर्ण स्थिती घ्यायचे. हाताला वरच्या दिशेने कान ठेवा. हाताचे तळवे पूर्ण जोडलेले ठेवा आणि ते होल्ड करायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. हात तुम्ही सावकाश खाली घ्या आणि सावकाश आसन सोडायचे. हात दोन्ही आपल्याला पायांच्या साईडला टेकायचे आणि डोकं आपल्याला गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. थोडंसं अवघड आहे, जेवढं जमेल तेवढं लागली करा. ठीक आहे. सावकाश दोन्ही हात वर घ्या. हळूहळू पुढे सुद्धा कमरेतून पुढे सुद्धा डोकं गुडघ्यावर टेका आणि गुडघ्याला डोकं टेकायचा प्रयत्न करा. गुडघे दोन्ही सरळ ठेवा. होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. सावकाश श्वास घेऊन वर उठा. मागे सही सोडायचे आणि इथे होल्ड करायचे 10 सेकंदासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सावकाश आसन सोडण्यात करूया. आपण जसं जमेल तसं. यानंतर दोन्ही गुडघ्यांवर आपल्याला उभं राहायचं. ठेवा. पायांमध्ये समांतर अंतर ठेवा. पायांमध्ये समांतर अंतर. गुडघ्याच्या पाठीमागे एक घोटा. डाव्या गुडघ्याच्या पाठीमागे डावा घोटा. उजव्या गुडघ्याच्या पाठीमागे उजवा घोटा असेल. आता आपल्याला कमरेला पकडून हळूहळू मागे जायचा प्रयत्न करायचा. जसं मगाशी केला आपण अर्धचक्रासनामध्ये. कंबर मागे वळवा. सावकाश डावा हात सोडा. डाव्या पावलाची टाच पकडा. उजवा हात सोडा. उजव्या पावलाची टाच पकडा.
श्वास वाढवत ठेवा, मानेला जास्तीत जास्त मागे ताण द्या. होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सावकाश श्वास घेऊन पुढे या. आसन. दोन्ही हात आपल्याला सावकाश वर घ्यायचे. हातांचे कोपरे आहेत ते आकाशाच्या दिशेने असतील. डाव्या हाताने उजव्या साईडचं शोल्डर पकडायचे, उजव्या हाताने डावं शोल्डर पकडायचं. हात पूर्ण खाली येतील. हातांची तळवे आपल्या शोल्डरच्या खाली जातील. आपले मोठे दोन साईड बॅकला तिथं पकडायचे. मान सरळ ठेवा, पाठीचा अंतर पाठ ठेवा, नजर समोर ठेवा. होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात खाली पुढे झुका, कमरेतून पुढे वाका. डोकं जमिनीला टेकायचा प्रयत्न करा. ब्रीथ नॉर्मल ठेवा. स्थिर सुख आसनम. आणि श्वास घेऊन स्थिर. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. यानंतर सर्वांनी पोटावर झोपायला पाहिजे. पोटावर झोपा. त्यांना बॅकपेन झाला आहे, शोल्डर पेन आहे किंवा त्यामध्ये गॅप आहे, त्याच्यासाठी असणं विषय महत्त्वाचे आहेत. इथे दोन्ही हातांचे प्रकार आपल्या चेस्टच्या साईडला ठेवायचे आणि पायांचे आधी मागे जुळलेले ठेवायचे. श्वास घेऊन वर उठा. मेंदीकडेचा भाग बदलला. नजर वर छताकडे करा. होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सावकाश श्वास सोडून खाली या. दोन्ही हात आपल्याकडे हलवली जमिनीला स्थिर ठेवायचे शलभासनात. आणि दोन्ही पाय श्वास घेऊन आपल्याला वर उचलायचे. चेहरा उचलायचे नाही, पाय फक्त वर उचलायचे. पुढच्या पाय सरळ ठेवा आणि होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सावकाश आसन सोडा. सावकाश पाय खाली ठेवा. यानंतर त्याचं पाणी घेऊन आसन. दोन्ही पायांचे पुढे पकडा. कंबर दुखीसाठी आपल्याला पाय पकडता येत असतील तर सगळ्यात बेस्ट कंडिशन आहे. कारण डेली फॅट्स पण कमी करतं हे आसन. डायजेशन इम्प्रूव्ह करतं. डायबिटीजसाठी बेस्ट आहे. आता काय करायचं, पायांचे पकडे पकडल्यानंतर पायांना मागे घेतलायचं आपल्याला आणि जेवढं सहज वर उठता येईल तेवढं वर उठायचं. पाय पण मांडीतून वर उचला आणि होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. एक संत श्वसन. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. डाव्या कुशीवरून पाठीवर वळायचं आपल्याला. डाव्या कुशीवरून पाठीवर वळा. पाठीवर झोपा. 45 डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला वर उचलायचे आहे. 45 डिग्री. राईट. व्हेरी गुड. दोन्ही पायांच्या अंगठी पुढच्या दिशेने ताणलेले राहतील. गुडघे सरळ राहतील. होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सावकाश पाय खाली टेका. व्हेरी गुड. शरीर शिथिल आणि शांत झालेलं आहे. श्वासाची गती नियंत्रित झालेली आहे. मन सुखद परिस्थितीमध्ये आहे. श्वासाचा नियंत्रण, संतसपूर आणि सावकाश. गतीपर्यंत खूप श्वास घ्या, खूप श्वास. आपल्या आरोग्याबाबत आपण जागरूक राहिलो तर फक्त एवढाच विचार करता की महाराष्ट्रामधून आपण 12 निरोगी बनवण्याचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना आपण नक्की प्रोत्साहन दिलं पाहिजे. 21 जून हा दिवस काही घडला तर 21 जून 2000 तेव्हापासून 2015 साली पहिला योग दिवस साजरा झाला. आणि 21 जून हा दिवस का निवडला तर पृथ्वीवर 21 जून हा दिवशी सर्वात जास्त स्फूर्ती आणि चैतन्य येणारी ऊर्जा खूप असते. आणि 365 दिवसांमधला आजचा 21 जून दिवस हा सर्वात मोठा दिवस आहे. म्हणून या दिवशी योग करणं शरीरासाठी माणसासाठी खूप हिताचं आहे. त्यामुळे करो योग रघु नियोग.
शिवसैनिक असेल आपण स्वच्छता आहे ती आपल्याला नक्की पुढे आयुष्य वाढवून देईल हे नक्कीच की किती पैसा प्रॉपर्टी आपण आपल्यासाठी साठवली तरी वेळ आल्यानंतर आपल्या सर्वांना जायचं पण लक्षात घ्या आरोग्य असेल तर प्रत्येक क्षण शेवटच्या क्षणापर्यंत आपण निरोगी जगू शकतो या शंकाच नाही आजाराशिवाय जगणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं आणि योग नक्कीच त्यामध्ये मदत करेल या शंकाच नाही त्यामुळे आपण रोज स्वतःसाठी 45 मिनिटाचा वेळ काढून योग करायला हवा हा योगमय प्रवाह पुढे नेण्यासाठी नेहमी आम्हाला प्रवृत्त करणारे माननीय भैया साहेब त्यांची पूर्ण फॅमिली आम्हाला नेहमी सपोर्ट करत असते की योगाचा कार्यक्रम आज इथं कार्यक्रम घेण्याचा ॲक्च्युली आमच्या विचारात नव्हतं कारण का आपल्या सर्वांना परिचित आहे की योगरत्न पुरस्कार मला जाहीर झाला मला दुपारी जायचं होतं तरी पण आम्हाला योगाचा कार्यक्रम म्हणजे नाही म्हणू शकत आणि नाही म्हटलं किती पण नाही होते आज हा प्रवाह आपण घ्यायचा आणि आजच्या दिवशी आपण त्या कार्यक्रमाला जरूर जायचं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन की इथे येऊन आम्हाला ही कार्य करण्याची संधी दिली सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वांनी तिथे काम करून आम्हाला जे मेसेज दिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच एक परफॉर्मन्स अजून एक राहिला आहे जो आता 9th इंटरनॅशनल कॅरियरसाठीच आपल्याकडे येत आहे तिचा एक 5 मिनिटाचा परफॉर्मन्स बघून आपण पुढे जाणार ठीक आहे